बोलले जेवण नाही बोलले, आता अचानक 1 मिनिट कमी घेतलेली वाटतं मी. खरंच छान झाले. खरंच छान झाली. चला मग आता जेवायला बसून घेऊ. गुड मॉर्निंग आणि वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे भाई. वेलकम टू आवर न्यू व्हिडिओपेक्षा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझ्याकडनं आणि प्राजक्ता थांब असं नाही एकत्र बोलू. हॅपी दीपावली टू एव्हरीवन. तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला आमच्याकडनं दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मग दिवाळीची सुट्टी लागलेली आहे आणि त्यामुळे मग विचार केलेला घरी आहे तर मग आज जरा क्रीम ऑफ मशरूम विथ कोणता राईस यार, हां लेमन कोरिएंडर राईस बनवू असा माझा विचार होता. तर मग त्यासाठी मी इंग्रेडियंट्स घेऊन आलेलो आणि प्राजक्ताला पण असं खूप खायची इच्छा करते माझ्या हातचा. भाई चांगला बनवतो मी, एवढं पण वाईट बनवत नाही, चांगला बनवतो. व्हिडिओ आज त्याचा व्हिडिओ मी विचार करतो शूट करत होता तर थोडंसं वेफर्स खातो. आपण आता जाऊया आणि लेमन कोरिएंडर राईस बनवूया आणि मग प्राजक्ताला टेस्ट करायला देऊया कसा आहे. लेमन कोरिएंडर राईस विथ क्रीम ऑफ मशरूम, हा फक्त लेमन कोरिएंडर राईस नाही बाय. तर आपण ते करूया. इंग्रेडियंट्स वगैरे तर सगळे घेऊन आलो आहे आणि मी कुठे बघितलं नाही ते का YFL युअर फूड लॅब त्याच्याकडनं बघितलेलं आणि त्याचीच रेसिपी मी कॉपी करतो आहे. खूप छान होतं. पहिला एकदा बनवलेलं, आता परत एकदा बनवतो आहे. तेव्हा व्हिडिओ नव्हता काढलेला, आता व्हिडिओ काढू आपण. एकदम सेक्सी बनवू आपण, एकदम भारी बनवू. चलो प्राजक्ता, तुला आवडतं ना माझ्या हातचं बनवलेलं? ॲक्च्युली ते काय असतं माहिती का, स्वतःला खायचं असतं आणि माझं नाव करतात. ए यार स्वतःला खायचं पण तुला आवडतं ना भाई. तुझं नाव काय माझं नाव काय एकच तर आहे. दोघांचं नाव काय वेगळं आहे का? तुझ्या नावामागे माझंच नाव तर लागतं, बरोबर ना? है ना? आवडतं ना तुला माझ्या हातचं? चांगलं बनवतात. येस, कॉम्प्लिमेंट बाय कॉम्प्लिमेंट. चलो आता आपण जाऊन बनवूया. भाई आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि आपण आता त्याला जरासं त्याचं सगळं वाईट जे पाणी आहे ते काढून घेऊ. ठीक आहे. आता राईस पहिला तर आपल्याला शिजवावं लागेल. तो राईस पहिला शिजवून घेऊ आणि बघा वाईट पूर्ण जे स्टार्च असतं ना ते सगळं आपण काढून घेऊ. सगळं थांबा. हे बघा भाई, हां वाटतं काय माहिती. अच्छा हे बघा, आता हा बघा मस्त कसं दिसतंय बघा, पाणी नितळ पाणी दिसतंय आणि खाली राईस ठेवलेला आहे. आता आपण राईस करायला घेऊ. हां बस झालं, खूप झाला. राईस करायला घेऊ. त्याच्यासाठी आपण काय करू, ठीक आहे गॅसवरती पाणी ठेवून देऊ. हे ऑलरेडी दुसरं काहीतरी बनवलेलं आहे ते आपल्या साईडला ठेवून देऊ आपण. तर ह्याला मी आता गरम करतो. पाणीला आता मस्त थोडंसं बॉईल होऊ द्यायचं. बॉईल झालं ना, काय आपण फर्मेंटेशनवाले माणसं आहेत. फर्मेंटेशनवाले जे माणसं असतात ना त्यांना मीडिया बनवायला येतो, मीडिया स्टेरिलायझेशन करतो आपण. त्याच्यामुळे आपल्याला जेवण बनवण्यासाठी काही एवढं काय आपल्याला विशेष नाही वाटत. ठीक आहे, आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्ससाठी जेवण बनवतो तर मग माणसं तर काहीच आहे. आता आपण हे झाल्यानंतर पाणी बघा बॉईल होतं आहे थोडंफार, तर त्याच्यामध्ये आपण दालचिनी टाकूया. 1 बस झाली. हो, मिरची, 2 लवंग आणि 1 तेजपत्ता. अद्रक आणि नाही लसूण टाकायचं, अद्रक नाही टाकायचं आपल्याला. अद्रक पण टाकायचं, टेस्ट होते. अद्रक टाकून दे. आणि आता थोडंसं बॉईल होऊ देऊया. थोडंसं 1 मिनटासाठी बॉईल झालं की मग आपण मग राईस ओतून देऊ त्याच्यामध्ये आणि लिंबू मारू. लिंबू म्हणजे कसं जास्त नाही पकवायचं आपल्याला राईस, आपल्याला थोडासा कच्चा ठेवायचा आहे राईस त्याच्यामध्ये, जास्त नाही. आता आपल्याला तोपर्यंत आपण बटर, कांदा, लसूण, अद्रक
कोथिंबीर आणि मशरूमला आणि लिंबू लागेल, हे काढून ठेवूया. आणि अजून पण भरपूर गोष्टी लागतील, जसं मैदा लागेल आणि क्रीम बनवायला मैदा लागेल, ते तर आपण बघूच. अजून पण गोष्टी लागणार आहेत तर ते बघू आपण. पहिला आता हे होऊ द्या एकदाचं. तर मला थोडंसं भाई काय सुगंध येतोय याचा, वाव, ह्याचा खूप भारी सुगंध येतोय. आता आपण हे ऑलमोस्ट आता ह्याला झालेलं आहे 1-2 मिनटं. आता आपण ह्याच्यामध्ये राईस टाकू. भाई आपला आता राईस टाकला तर हलका असं एकदम हलकंसं 5 to 10 मिनिट्स त्याला थोडंसं मीडियम याच्यामध्ये आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे. थोडा कच्चा ठेवायचा आहे राईस. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया, क्रीम बनवून घेऊया, मशरूम क्रीम वगैरे. ठीक आहे. आता ह्याला थोडंसं होऊ द्या बॉईल. काय असं जास्त पण जोर हाताने केलं ना तर तो राईस तुटू शकतो, त्यामुळे मग हलका 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 करायचा. अजून त्याला लिंबू टाकायचं आहे. लिंबू टाकून घेऊया आपण. मशरूमची क्रीम बनवूया. तर मग त्यासाठी आपण आता मस्तपैकी हे गरम करून घेतलेलं आहे तवा. आणि आता त्याच्यात 1 टेबलस्पून आपण ऑइल टाकणार आहे. ठीक आहे. आपण आता तेल टाकून घेऊया. ठीक आहे. तेल टाकल्यानंतर आपण बंद झालं की नाही, चित्र दिसत नाही. आपण याच्यात लसूण टाकला. मिरची टाकून घेऊया. हे एक चम्मच तेल तर मग आपण आता तेल गरम झाल्यावरती आपण लसूण आणि हे टाकलेलं होतं. जास्त मिरची जास्त लसूणला आपल्याला फ्राय नाही करायचं आहे. एवढासा भाग झाला की आपण लगेच त्याला मशरूम टाकून घेऊ. जास्त नाही, कारण की ते नंतर परत मशरूम सोबत होणारच आहे. तर बघा आता मशरूम टाकलेले आहे आपण. मस्त मशरूमला होऊ देऊ. मशरूम आणि आपलं काय लसूणला मीडियमवरतीच ठेवलं आहे मी, जास्त फास्टवरती नाही करायचं. आता हा कसं आहे, मशरूम आता पाणी सोडेल. आपला राईस झालेला आहे. आता आपण हा राईस साईडला काढून घेऊ. तोपर्यंत आपण मशरूमवरती लक्ष देऊया, जरा मशरूमवरती केंद्रित करूया, कारण की मशरूमने पाणी सोडलेलं आहे. पाणी सोडल्यानंतर मशरूम मस्तपैकी लाईट ब्राऊन कलरमध्ये होतील. हे बघा मशरूमचं एकदम मस्त असं तेल पण सुटलेलं आहे. मशरूमचं पाणी सगळं निघून गेलेलं आहे. जे पाणी सोडलेलं होतं ते पण उडून गेले आणि आता मस्त तेल सुटले. लाईट ब्राऊन कलर पण झालेले आहेत मशरूमचे आणि मशरूम पण रेडी झालेले आहेत. आता आपण मशरूमला साईडला काढून घेऊया एका प्लेटमध्ये. ठीक आहे. हे बघा मशरूम किती मस्त दिसतात बघा. आता आपल्याला क्रीम बनवायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर. ठीक आहे. बटर लागेल. आपण बटर घेणार आहे ओ भाई 2 टीस्पून. तर 2 टीस्पून एवढं बसून जाईल. थांबा 1 मिनटं. आता 2 टीस्पून टाकलेलं आहे मक्खन म्हणजे बटर टाकलं आहे. आपण त्याला मस्त थोडंसं आपण त्याला हे करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे मैदा. हे सगळं मस्त हे झालं ना असं, हे बघा मस्त झालं. आता याच्यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे. आता मैद्याला आपण मस्तपैकी पकवून घेणार आहे. मस्त तो असा मस्त पकला ना की त्याचा एकदम भारी बनेल ते क्रीम. तर आता मैद्याला आपण टाकलं आहे. आता मस्त अजून थोडंसं लागेल, कारण की जेवढं आपण बटर टाकतो तेवढं आपल्याला मैदा टाकायचा आहे. तर थोडासा अजून मैदा अजून लागेल याच्यात. तर आपण मैदा टाकून घेऊया. तर थोडा त्याला सँडी स्ट्रक्चर येत नाही ना, सँडी थोडंसं असं एकदम मस्त मैदा पकवून घ्यायचं आपल्याला. एकदम भारी एकदम भारी एकदम भारी आहे बघा.
चायला गरम झालं आहे पण थोडंसं अजून टाकू का असा विचार करतोय. थांबू थोडंसं दूध. हा तो मिक्स होत तोपर्यंत थोडंसं असं दूध टाकू. थांब पूर्ण नको टाकू. पहिला मिक्स होऊन जाऊ दे सगळं. पहिला आता मी मिक्स करून घेतो सगळं. भारी 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 मस्त सॉस असा झालेला आहे बघा. आता मस्त सॉस झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आपले जे मशरूम आहेत ते मशरूम टाकायचे आहेत. बघा मस्त झालेला आहे सॉस. व्हाईट सॉस रेडी. तर आपल्याला ह्याच्यामध्ये मशरूम, ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर पावडर टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आणि 1 मिनटासाठी आपल्याला त्याला थोडंसं शिजायला म्हणजे कुक करायला ठेवून द्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये मशरूम, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि ब्लॅक पेपर पावडर टाकलं आणि याला आपण आता थोडंसं मिक्स करून घेऊ आणि 1 मिनटासाठी थोडंसं त्याला कुक होऊ देऊ. तोपर्यंत आपण एक काम करू. आता हे होईल तोपर्यंत आपण याला मस्तपैकी हे करून ठेवू. राईस बनवून घेऊ तोपर्यंत. आपली क्रीम रेडी झालेली आहे. आता आपल्याला राईस बनवायचं आहे. तर मग 1 मिनटं याला असं पकडा मम्मा. आपण आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकू. बटर टाकल्या गेलं की आपण त्याला आता थोडंसं आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकू. त्याला थोडंसं गरम होऊ देऊ. आता हे तयार झाले तर आपण एक काम करू. त्याच्यात ऑरेगॅनो टाकून घेऊ. ठीक आहे ऑरेगॅनो टाकू. ठीक आहे चिली फ्लेक्स टाकू. चिली फ्लेक्स टाकल्यानंतर अद्रक लसूण टाकून घेऊ. ठीक आहे अद्रक लसूण टाकल्यानंतर कांदा टाकून घेऊ. आणि त्याला आता ह्याच्याने मिक्स करू. आपला कांदा आता रेडी आहे. आपण त्याच्यामध्ये टाकू कोथिंबीर. ठीक आहे कोथिंबीर टाकून घेऊ मस्तपैकी. काय बघा भाई आपण लिंबू आणि राईस टाकून दिलेला आहे. लिंबू पण पिळलेला आहे आणि मिक्स केलेला आहे तो असा मस्तपैकी. आता थोडंसं आपण त्याला झाकून देऊया म्हणजे तो शिजून जाईल मस्तपैकी. ठीक आहे आणि मग नंतर त्याला सर्व करून घेऊया. आपण टेस्ट करून बघू पहिला. ठीक आहे बाय. आणि हा आपला राईस क्रीम ऑफ मशरूम रेडी आहे. आणि आपण आता एक काम करू. प्राजक्ताला हा टेस्ट करायला देऊ आणि रेट करायला सांगू. प्राजक्ता बस. आता तू हा राईस बघितलास बनवलेला आहे मी तुझ्यासाठी. तर आता ह्याला रेटिंग द्यायची तुला ऑन द स्केल ऑफ 1 to 10. त्याची टेस्ट त्याला आता मी कसं डिझाईन केलं आहे ते आणि बस तेवढंच आहे. 2च आहे अजून काय करू शकतो. बस तेवढंच आहे. तर मग बघू आता. चल टेस्ट कर घे. आई तू मला काय बोललेली की चला प्राजक्ता आता टेस्ट करते. नाही आहे तिने आता मस्त घेतलेलं आहे. जे खरं आहे तेच दे. नाही पहिला टेस्टला कसं आहे. राईस एकदम परफेक्ट बनला आहे. ओके हे जे लास्ट टाइम बनवून दिलं असतं भारी बनलं. अच्छा क्रीम जास्त म्हणजे क्रीमला किती म्हणजे 10 पैकी आउट ऑफ
10 पैकी 10 पैकी 6 फक्त. हो भाई साहब. आणि राईसला 10 पैकी राईसला 10 आउट ऑफ 10 म्हणजे. आणि त्याचं जे मी असं डिझाईन करून तुला दिलं त्याचं 10 आउट ऑफ 10 म्हणजे 30 आउट ऑफ 26. ठीक आहे, नॉट बॅड, चांगलं आहे. आई मला काय बोलते माहिती आहे का, तुला जेवण बनवायचं राहिलं ना की आम्ही सगळ्यांना मरण येतं म्हणजे दुसऱ्यांना मारतो. जाऊन दे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, हा राईसचा कसा वाटला आम्हाला सांगा. आणि एकदा परत आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आम्ही आता नंतर बघू. आता लाईटिंग केलेली आहे ती दिसत नाही आहे. मम्मी पण जेवायला बसलेली आहे. लाईटिंग आता बघा मम्मीने उघडलं आहे. ओ भाई, बाहेरून चांगली दिसेल लाईटिंग. आणि ग्रेव्ही पण छान झाली आहे. भाई अचानक काय झालं तुला मध्येच? मग आता मध्येच काय झालं तेव्हा मध्ये जेव्हा नाही बोलली, आता अचानक 1 मिनिट. कमी घेतलेली वाटतं मी. खरंच छान झाली. खरंच छान झाली. चला मग आता जेवायला बसून घेऊ आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.